बरोबरीनं आपण पाहू शकतो शॉट फाईन लीग शॉट थर्ड मॅन या ठिकाणी सेट केला गेला. फुलरलेनचे बॉल येतील याच्यात मात्र काही शंका नाही आहे, कारण फिल्डिंग मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं व्ही शेपमध्ये सजवली आहे. पहिला बॉल गोलंदाज तयार होतो सुधीर राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. पहिला बॉल फलंदाज तयार. पहिलाच बॉल इथे आपण पाहू शकता लाईन थोडीशी खराब ते दर्शवतात पंच मिस्टर राजू राठोड सर आहेत आणि दोन्ही हात समांतर येत आहेत. व्हाईट बॉल आला आणि व्हाईटच्या स्वरूपानं टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना पाहायला मिळतंय. जय हनुमान पाटगाव क्रिकेट संघाचं श्री गणेश मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती झालेला आहे एक्स्ट्राच्या स्वरूपानं. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. शॉट ऑफ गुड लेन डिलिव्हरी पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स देखील झाला आहे आणि पूर्णपणे मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं बीट झालं बॅटर. हा निर्धाव बॉल आपण पाहता मित्रांनो. तेजस स्ट्रायकिंग येण्यावरती नॉन स्ट्रायकिंग येण्यावरती अक्षय दमाने हा देखील एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा बॅटर या टीम मध्ये. आपण बार इथे फटका चांगला पाहायला मिळतो. मागच्या चेंडूवरती देखील हाच प्रयत्न होता, परंतु पुढच्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. काउंटर अटॅक चौकार. ऑन स्क्रीनवरती अतिशय चांगला टाइम केला नंतर आपण पाहू शकता कव्हरला फटका सजवला गेला. एक्स्ट्रा कव्हर म्हणूयात डीप कव्हरला फटका चौकारासाठी. पुन्हा एकदा आपण बार बॅटचा एज शॉर्ट थर्ड मॅन थोडा फाईन चेंडूला बीट केला खेळाडूला. रेस इथे लागली शेवटच्या मोमेंटला आपण पाहू शकता चेंडू बाउंड्री लाईनच्या लगोलग स्टॉप झाला आणि त्यानंतर क्विकली या दोन धाबा मित्रांनो आपण पाहता. दोन धाबा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. फटका अतिशय चांगला होता. तदनंतर फाईन लेगला बीट करत असताना चेंडू बाउंड्री लाईनकडे ट्रॅव्हल होत होता आणि तदनंतर आपण पाहू शकतो तर चेंडू स्टॉप झाला या ठिकाणी आणि दोन धाबा दफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड 7 धाबा दफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. दोन धाबा येतात. बाउंड्रीच्या अगदी लगोलग चेंडूला अडवलं गेलंय. इथे आडव्या बॅटनं ऑफ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू तैनात आहे. एक धाव इझिली कंप्लीट होती. क्विक रनिंग कॉलिंग चांगली राहिली आहे आणि त्याचबरोबरीने रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली. एक धाव आली या बॉलवरती. 8 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहताय. जे हनुमान पाडगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम स्वर्गीय रुपेश दादा कान्होल या दोन संघाच्या दरम्यान ही दुसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे. पहिला मॅच अतिशय चांगला राहिला. शेवटच्या ओव्हरपर्यंत मित्रांनो खऱ्या अर्थानं गेला होता. 7 बॉलमध्ये 11 असताना मयूर पतंगरावचा तो षटकार शेवटच्या बॉलवरती आणि त्यानंतर मयूर पतंगराव आणि मयूर चौधरी A1 जोडिया विकास स्पोर्ट्स पवाले क्रिकेट संघाची अतिशय चांगली राहिली आणि बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळते. इथे अक्षय दमानेला पहिलाच बॉल यॉर्कर अटेम्प्ट केला. लाऊड अपील देखील झाली आहे. फेकी थोडी खराब मित्रांनो डिरेक्टची मागणी या ठिकाणी होती आणि त्याचबरोबर ओव्हर एक्साइटमेंट आणि सिंगल देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती ऍड होतीये. धावफलकावरती धावा मित्रांनो आपण पाहता तर 9 आहेत आणि सुरुवात पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये चांगली राहिली आहे. एक चौकार आपण मित्रांनो पाहिला या ओव्हरमध्ये जो तेजसच्या बॅटमधनं आपण पाहिला. 7 धाव्यांवरती नॉट आउट फलंदाज खेळत होता अक्षय दमाने. पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकता लाऊड अपील झाली होती, परंतु एक क्विक सिंगल देखील या बॉलवरती आपल्याला एक वळताना पाहायला मिळतात. सुधीरचा हा बॉल बॅकफुट पंच फटका येते चांगला. पॉइंटच्या खेळाडूला बीट केलाय. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती ठोकला. फलंदाज तेजसनं हा चौकार. 4. पाडगाव क्रिकेट संघाच्या या मॅच मध्ये 2 चौकार आपण तेजसच्या बॅटमधनं पाहिले. ललित गवली आणि त्याचबरोबर मानव गवली आपण त्या ठिकाणी अवेलेबल आहात, उपस्थित आहात. ही विनंती असेल की आपली टीम तुमची वाट पाहते.
कॉमेंट्री बॉक्समध्ये या. 13 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. गुड स्टार्ट टीम जय हनुमान पाटगाव या मॅचमध्ये आपण पाहू शकता. अतिशय चांगली सुरुवात राहिली. प्रकाश येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा सुधीरवरती आक्रमण आपण मित्रांनो मैदानाच्या मध्ये पाहिले. 2 चौकार फलंदाज तेजेच्या बॅटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. काउंटर अटॅक सध्या स्थितीला मैदानाच्या मध्ये चालू आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झालेत. कव्हरला फटका सजवला. अक्षय दमानेच्या बॅटमधनं हा फटका चांगला. खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता. शॉट कव्हरला. पहिल्या अटेम्प्टला चेंडूला गॅदर केलं. फेकी झाले तोपर्यंत एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. 14 ऑन बोर्ड. 14 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्राईक रोटेट झाली आहे पहिल्याच बॉलवरती. बेंडडेरी पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रकाशला आपण रनवेवरती पाहताय राईट आर्म राऊंड दी विकेटनं. पहिल्या बॉलवरती आपण सिंगल पाहिली. फुटवर्कचा वापर केला होता अक्षय दमानेनं आणि त्याचबरोबरीनं बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट होत असताना कव्हरला फिल्डिंग अतिशय चांगली झाली आहे. एक धावाली फलंदाज तयार. प्रकाशचा हा बॉल टाइम केला. समोरच्या दिशेने लॉफ केला. फोर्स करतात. नो मॅन्स लँडवर चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला. तेजस निघाला. अक्षय दमाने देखील सेफली पॉपिंग क्रीजवरती पोहोचला आणि एकंदरीत आपण पाहू शकता तर 2 धावा एकवटण्यामध्ये 2 फलंदाजांना यश आलं. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. एकंदरीत आपण पाहू शकता फोर्स केला होता समोरच्या दिशेनं. हॅमर केला होता आणि त्याचबरोबरीनं 2 धावा देखील या बॉलवरती कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 16 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत आणि सुरुवात चांगली राहिली आहे जय हनुमान पाटगाव क्रिकेट संघाची. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला तोडलाय. फोडला. एका टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा धावफलकावरती चांगले बॅटिंग चौकाराची भाषा मित्र म्हणे खऱ्या अर्थानं फलंदाज तेजस मैदानाच्या मध्ये बोलतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण 2 चौकार पाहिले. यावरती देखील आपण पाहिलं तर वेट अँड वॉस्ट आणि आपण पाहिलं तर चांगला फटका डीप लॉंग ऑफला आपण पाहिला. चौकार आला. सफल झाले होते. इथे आपण पाहिलं तर बीट झाले बॅटर. एसटी रक्षक देखील बीट होतात. शॉट थर्ड मॅन बीट झाल्याने चेंडू आपण पाहू शकता. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बाईच्या स्वरूपाने 4. हा चौकार. कव्हर केलं होतं. बॅटर बीट झाले. यष्टीरक्षक बीट. शॉट थर्ड मॅन बीट आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण पाहिला. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. प्ले अँड मिस. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने थोडासा चेंडू वळतोय. फेकलाय हा डॉट. हा निर्धाव बॉल. हा निर्धाव चेंडू. चौकारानंतर हा कमबॅक मित्र म्हणे खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रकाशचा राहिला. पहिला सिंगल त्यानंतर डबल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2-4 आलेत. आपण बार हुक केला. फटका इथे चांगला डीप स्क्वेअर लेगला. खेळाडू तैनात नाही. एका टप्प्यानंतर आपण पाहू शकता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप शॉट सिलेक्शन. ओव्हर कंप्लीट आणि हा चौकार. मित्रांनो वाजवी खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला. बॅटिंग करते पहिल्या डावामध्ये जय हनुमान पाटगाव. 28 धावा धफलकावरती विदाऊट एनी विकेट लॉस. ही जम्याची बाजू आहे कारण विकेट गमावला नाही आहे. 28 धावा मित्रांनो धफलकावरती आपण पाहता. पहिल्या ओव्हरमध्ये 13. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 15 धावा फलंदाज तेजसचं कॉन्ट्रीब्युशन मित्रमळे खऱ्या अर्थानं चांगलं राहिलं या मॅचमध्ये. चौकाराची भाषा मित्रमळे खऱ्या अर्थानं बोलत आहे. 28 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकं इथे कंप्लीट झाली.
अभय खुनेची आज कमी या ठिकाणी आहे नक्कीच. आज तो 11 मध्ये नाहीये. मी देखील त्याला मिस करतो. मला कॉल आला होता की अपडेट देत राहा कारण मला नेटवर्क नाहीये. 28 धावा फलकावरती मित्रांनो आपण पाहताय. सचिन येतात तिसऱ्या ओव्हरमध्ये कारण मेंढरी पॉवर प्ले संपला समाप्त झाला मित्रांनो. 28 धावा फलकावरती आहेत तिसऱ्या ओव्हरमध्ये तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती फिल्डिंग आता इथे खुली झाली आहे पूर्णपणे. आपण पाहू शकता 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. अक्षय दमाने स्ट्रायकिंग एंडवरती. या फलंदाजाचं खेळणं देखील या टीमसाठी खूप महत्त्वाचं, परंतु तेजसनं सुरुवात चांगली करून दिली या मॅचमध्ये. 28 धावा फलकावरती तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक फुटवर्कचा वापर पुन्हा एकदा आपण पाहू शकता. बॅट भन्नाट वेगानं फिरली होती परंतु कनेक्शन झालं नाहीये. सेफ हँड. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फेकलाय हा निर्धाव चेंडू. चांगला बॉल आपण पाहताय. तर अक्षय दमाने या मॅचमध्ये स्पेशली स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. वारंवार असं होत नाही परंतु थोडंसं प्रेशर मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं असेल कारण एका बाजूनं ॲग्रेसिव्ह बॅटिंग आपण तेजसची पाहतो तर एका बाजूनं स्ट्रगल करतो या मॅचमध्ये अक्षय दमाने. सचिनचा हा बॉल इथे चांगला फटका. पॉइंटच्या खेळाडूला बीट केलाय. चेस खूप मोठी आहे आणि त्याचबरोबरीनं दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील झालाय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. जाऊन पोहोचलं ते 30 या आकड्यावरती. पहिला डॉट आणि त्यानंतर बॅकफुट पंच मित्रांनो आपण पाहिला. बॅकफुटवरती गेले स्लाइस केलं आणि त्यानंतर बीट कव्हर पॉईंटच्या खेळाडूला बीट करत असताना चेंडू आपण पाहाल तर फील्ड झाला तोपर्यंत 2 धावा फलकावरती मित्रांनो आपण पाहता. फुलर लेनचा बॉल अक्षय दमानेसाठी मेजवानी आहे आणि इथे झेल अक्षय दमानेचा तुम्ही सोडलाय. एक कंप्लीट दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पाहता पाहता कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा आल्या आणि एक सोपा झेल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं सोडण्यात आला. मलोमल खच्चीकरण होतं ज्यावेळेस असं झेल तुम्ही सोडता त्यावेळेस गोलंदाजानं आपलं काम केलेलं होतं. परफेक्ट झाला मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं विनला होता. इथे ट्रॅप जो विनला होता तो परफेक्ट होता आणि त्याचबरोबर त्या ट्रॅपमध्ये अडकवलं देखील होतं अक्षय दमानेला परंतु इथे झेल मात्र सुटण्यात आला आणि एक जीवदान या मॅचमध्ये मिळतो अक्षय दमाने. 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मदतीनं 32 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहता. 3 चेंडूची फेकी मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं झाली आहे. पहिला डॉट त्यानंतर बॅक टू बॅक 2 दुहेरी धावा आपण पाहिला. पहिला डॉट आणि त्यानंतर स्लाइस केलं पॉईंटच्या डोक्यावरनं आणि त्यानंतर फुलटॉस बॉलवरती हा फटका आपण पाहिला होता. झेल सुटलाय आणि ते गोलंदाजाचं मन देखील तुटलाय. फलंदाज तयार. आपण बार हुक केलाय. जखमेवरती मीठ सोडलाय फलंदाज अक्षय दमानेनं. झेल कितका महागडा साबित ठरेल. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत षटकार. आता 38 38 धावा आहेत. फलंदाज तयार तयार. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड दी विकेटनं अक्षय दमाने सेट होते. आता लयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज अक्षय दमाने. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक ही खासियत आहे. फटका चांगला पाहायला मिळतो. डीपमध्ये खेळाडू आहे. थोडीशी मिस फिल्डिंग जगलिंग झाली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फुटवर्कचा वापर समोरच्या दिशेने आले आणि त्याचबरोबर बॅटच्या बॉलच्या रेंजपर्यंत फलंदाज अक्षय दमाने पोहोचला. समोरच्या दिशेने फोर्स केला फटका आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात. स्लोवर वन फिंगर रोल केले होते. लवकर पिक केले. फटका चांगला गॅप शॉट सिलेक्शन आहे. डीपमध्ये खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि पाहता पाहता एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला कॉल राहिला तेजसचा. ओव्हर मित्रांनो खऱ्या अर्थानं कंप्लीट झाले. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट झाला. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला तोपर्यंत ड्रिंक्स स्टोरी देखील मैदानाच्या मध्ये एंटर होती.
41 धावा मित्रांनो पण धावफलकावरती पाहता सुरुवात चांगली राहिली हो जयमान पाडगाव क्रिकेट संघाच्या मॅचमध्ये. स्ट्रगल करत होता अक्षय दमाने, त्याच्या बॅटमध्ये देखील आपण एक षटकार पाहिला कॅच सुटल्यानंतर. त्या ठिकाणी त्याच्या चांगला फटका. चला ड्रिंक स्टोरी समाप्त झाली असेल तर आपण बाहेर आणि फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. सो चांगली सुरुवात राहिली आहे, विकेट गमावली नाही आहे, चांगली भागीदारी पार्टनरशिप आपण पाहूयात. 41 धाव्यांची झाली आहे तेजस आणि अक्षय दमानेमध्ये. सुरुवात चांगली राहिली, स्पेशली तेजसनं सुरुवात जी होती ती चांगली करून दिली. प्रथमतः 2 ओव्हरमध्ये अक्षय दमाने स्ट्रगल करत होता, फायनली त्याच्यात देखील बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. आणि मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं आता हा फलंदाज रंगात येताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण 2 ओव्हर आता शिल्लक आहेत. 12 बॉलचा खेळ मित्रांनो राहिला पहिल्या डावामधला शिल्लक. आणि सनी येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती 4था ओव्हर घेऊन. 2 ओव्हर खूप महत्त्वाच्या राहतील दोन्ही संघाकरिता, कारण विकेट गमावणं नाही, विकेट घेणं गरजेचं राहील. कारण 2 फलंदाज सध्या सेट आहेत. एका बाजूला अक्षय दमाने आक्रमक करतो, तर एका बाजूला तेजाच्या बॅटमधून आपण चौकारांचा वर्षाव देखील पाहिला. फलंदाज तयार होतो. फिल्डिंग या ठिकाणी सेट झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहता गोलंदाज रनवेवरती तयार आहे सनी. 41 धावा धावफलकावरती अक्षय दमाने स्ट्रायकिंग एंडवरती तयार. पहिलाच बॉल स्वतःसाठी जागा बनवली होती, शॉट थर्ड मॅनला बीट करत असताना आपण पाहू शकता एक धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 42 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती यॉर्कर टाइम करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट ओव्हर कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता बॅटचा मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं एज. आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव क्विकली घेतली आहे. तेजस येतात स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला बॉल सनीचा चांगला राहिला. 42 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहता. कॉम्बिनेशन चांगला आहे. राईट हँड लेफ्ट हँड बॅट्समन सातत्यानं फिल्डिंगमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळतो, कारण आता तेजस आला उजव्या हाताचा फलंदाज. फिल्डिंग याच्यासाठी देखील आपण पाहू शकता कव्हर पूर्णपणे खुलं केलं गेलं. फायनली कर्णधारानं यष्टीरक्षकानं सांगितलं की कव्हरला देखील एक फिल्डर आम्ही सेट करत आहोत. कव्हरला देखील एक खेळाडू जाताना पाहायला मिळतो डीपमध्ये. लॉंग ऑनला एक खेळाडू तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑन आपण पाहता. लॉंग ऑफमध्ये खेळाडू तैनात केला गेला आहे. काऊ कॉर्नरला एक खेळाडू तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतोय. इथे बिकेट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती रित्या आला नाही आहे. एक धाव आली आणि एका धाव्याच्या मदतीने आपण पाहू शकता 43 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरमध्ये होत्या 41, 3 ओव्हरमध्ये होत्या 41 धावा आणि 4थ्या ओव्हरमध्ये सनीनं 2 बॉल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चांगले फेकलेत. सुरुवात चांगली राहिली आहे गोलंदाजी करत असताना गोलंदाज सनीची. 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. सनी तयार होतोय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी विकेट ना. सनीचा हा बॉल इथे पाडवरती आदळला. सिंगल साठी तेजस निघाला. रनआउटची संधी फेकी थोडीशी मित्र म्हणे खऱ्या अर्थानं यष्टीरक्षकानं लूज फेकली, कारण बॅकिंग नव्हती. याच कारणानं आपण पाहू शकता तर सिंगल आली आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल आहे मित्रांनो, आणि टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल. जितकं तुम्ही षटकार चौकारांना महत्त्व देतात तितकं सिंगल आणि डबल देखील खूप महत्त्वाचे असतात, कारण स्ट्राईक त्यावेळेस रोटेट होत असते. एखादा सेट चांगला बॅटर आपण स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचं काम देखील ही सिंगल किंवा डबल करत असते. आणि तेच मैदानाच्या मध्ये सध्या स्थितीला चालू आहे. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक थोडं पुढे सरकला. 44 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण बार हुक केला, मिड विकेटला फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. डीपमध्ये खेळाडू आहे. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही परंतु झालाय मैदानाच्या आतमध्ये. बॅकिंग नव्हती या ठिकाणी आपण पाहू शकता. एक्सेप्ट केलं नव्हतं यष्टीरक्षकानं चेंडू इतका उसळेल, परंतु मैदानाच्या मध्ये ते झालं. चेंडू उसळला आणि तदनंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश प्राप्त होताना पाहायला मिळतं जय हनुमान पाडगाव क्रिकेट संघासाठी. 2 धावा आल्या धावफलकावरती. धावफलक आता पुढे सरकला. 46 धावा धावफलकावरती. हा ओव्हर मित्र म्हणे खऱ्या अर्थानं चांगला राहिला गोलंदाज सनीचा. इथे चांगला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट होतीये. बॉटम हँडचा वापर आपण पाहताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि कॉलिंग इथे खराब झाली. फायनली अक्षय दमाने आता माघारी परततोय. सिंगल प्लस विकेट हा पहिला धक्का. फोर्टी 47 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
अतिशय चांगली सुरुवात राहिली आहे जे हनुमान पाडगाव क्रिकेट संघाची. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, दुसरी धाव देखील मित्रमंडळी खऱ्या अर्थानं कंप्लीट झाली असते, परंतु आपण पाहू शकता थोडीशी उशिरा कॉलिंग झाली दुसऱ्या धावेची आणि त्याचबरोबरीनं अक्षय दमाने या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर येतात यश गवळी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तयार. स्ट्रायकिंग एंडवरती तेज ज्याच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिलं. सनीचा हा बॉल स्लॉट मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेटचा खेळाडू जज करतोय. चेंडू गॅप शॉट सिलेक्शन एका टप्प्यानंतर तेजस जी भाषा बोलत होती चौकाराची तीच भाता सदस्य त्याला कंटिन्यू चालू. शेवटच्या बॉलवरती ढोकला द्यायचे चौकार 4. चौकार पाहिला आपण शेवटच्या बॉलवरती देखील. 4 ओव्हर मित्रांनो कंप्लीट झाल्यात. जय हनुमान पाडगाव क्रिकेट संघाची धावसंख्या मित्रांनो धावफलकावरती 51 धावा 50 कंप्लीट होत आहेत. अतिशय चांगली सुरुवात. विकेट मित्रांनो खऱ्या अर्थानं गमवलेला आहे एक अक्षय दमाने परतलेत, परंतु प्लस पॉईंट असा की यश गवळी आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. हा देखील एक चांगला बॅटर आहे या टीममध्ये, विस्फोटक बॅटिंग करू शकतो आणि परफेक्ट टाइमवरती मित्रमंडळी खऱ्या अर्थानं यश गवळी इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. 51 झालेले आहेत, अजून शेवटचे 6 बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. सो सुधीर येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. चला बॅटर आपण लवकर स्ट्रायकिंग एंडवरती जायचं. एक्कावन्न धावा धावफलकावरती आपण पाहतो. यश गवळी येतात स्ट्रायकिंग एंडवरती जो तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या मध्ये एंटर झाला होता आणि इथून आपण पाहू शकता तर परफेक्ट टाइमवरती हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आहे, कारण हा देखील ॲग्रेसिव्ह बॅटिंग करतो. मोठे मोठे फटके हा देखील फलंदाज खेळतो आणि त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता शेवटचे 6 बॉल सुधीरवरती जिम्मेदारी आहे ज्या गोलंदाजानं पहिला ओव्हर हाताला होता मेंढंडरी पॉवर प्लेचा आणि त्यानंतर आपल्या दुसऱ्या स्पेलमधला हा आपल्या दुसऱ्या कोट्यातला आपल्या कोट्यामधला दुसरा ओव्हर घेऊन आला आणि रनवेवरती तयार देखील. यश गवळी फ्रेश बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती तयार, तर सुधीर आपला दुसरा ओव्हरसाठी तयार होतो राईट आर्म ओव्हर द विकेटनं. फुलरलेचा बॉल आडव्या बॅटनं लॉफ केला जस्ट लाईक अ बुलेट. गोलीच्या वेगानं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनला तोडलाय आणि त्यानंतर 4 धावेसाठी ट्रॅव्हल चौकार. वरती यश गवळीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं हा फटका सजवला होता अलॉंग द कार्पेटच्या सहाय्यानं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा गोलीच्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. सो चौकाराला पहिल्या बॉलवरती 55 धावा मित्रांनो धावफलकावरती. शेवटचे 5 बॉल 65-70 धावा बनवायचा मानस असेल तो कंप्लीट होईल काय देखील पाहणं तितकंच गरजेचं, कारण पहिल्याच बॉलवरती यश गवळीच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. 5 बॉल शिल्लक आहेत, फलंदाज तयार. स्विच हिट अटेम्प्ट केलाय, गरज होती का, कारण पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक चांगला फटका सजवला होता यशनं आणि त्यानंतर हा बॉल आपण पाहू शकता तर अतिशय वेगानं फेकला होता सुधीरनं. गुड कमबॅक, मिनी कमबॅक आपण म्हणूया. चौकारानंतर हे कमबॅक करणं गरजेचं होतं आणि आपण पाहू शकता तर कमबॅक केलं गेलंय. क्रॉस द लाइन, व्हाट अ शॉट. हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. हा शॉट नक्की कोणता हे देखील कन्फ्यूज झालोय आम्ही देखील. आपण पाहू शकता रिप्लायमध्ये या ठिकाणी यश गवळीचा टान्स त्यानं चेंज केला आणि त्यानंतर खेळला जाऊ तर स्क्वेअर लेगला आणि चेंडू थर्ड मॅन रिझनमध्ये. 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलं ते 57 या आकड्यावरती. फलंदाज तयार. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळलेत, फटका खेळला त्या ठिकाणी खेळाडू तैनात ठेवलाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरा धाव देखील या ठिकाणी सेफली कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा एकूण 60 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय या 2 धाव्यांच्या मदतीनं. या ओव्हरमध्ये देखील धावा येत आहेत. शेवटचा 6 बॉल मित्रांनो आपण पाहताय तर 4 बॉलची फेकी झाली आहे. चौकार डॉट बॉल, त्यानंतर 2 दुहेरी धावा मित्रांनो आपण पाहिलं, म्हणजे 4 बॉलमध्ये 8 धावा देखील गोलंदाज सुधीरनं खर्च केला. शेवटचे 2 बॉल आणि धावफलकावरती धावा 59 आहेत. फायटिंग स्कोर मित्रांनो खऱ्या अर्थानं उभा केलेला आहे जय हनुमान पाडगाव क्रिकेट संघानं. गोलंदाजी देखील या टीममध्ये अतिशय ठासून भरली आहे. इथे आपण पाहू शकता
विकेट काढण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबरीनं सुधीरला देखील माहित आहे की जास्तीत जास्त फलंदाज फाईन लेग स्क्वेअर लेगला फटका सजवतो आणि ते तेच तर्रार रफ्तार से किया गिरफ्तार आणि हा डॉट बॉल फेकला. स्टील 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या डावामधला. मित्रांनो आपण पाहताय 59 धावा धावफलकावरती जय हनुमान पाडगाव क्रिकेट संघाच्या. अंतिम बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन चेस मोठा आहे. सुनील चेंडूवरती येतात. एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता मित्रमंडळी खऱ्या अर्थानं 2 धावा देखील शेवटच्या बॉलवरती कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 61-62 धाव्यांचं टार्गेट हा मॅच जिंकण्यासाठी स्वर्गीय रुपेश दादा कान्होल क्रिकेट संघाला चांगली सुरुवात राहिली होती. सुरुवातीची 2 ओव्हर आणि त्याचबरोबरीनं यश गवलेचा फिनिशिंग टक. तेजसची बॅटिंग चांगली राहिली. अक्षय दमानेला एक झेल सुटला. त्यानंतर अक्षय दमानेच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आणि फायनली 5 षटकं कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 61 आणि 62 धाव्यांचं टार्गेट सेट केलं गेलं. हॅलो. सो पुढील मॅच शिवप्रेमी नारायणगाव आणि त्याच्या अगेन्स्ट जगदंब सासने या दोन संघाच्या दरम्यान होईल. टॉससाठी या आपण लगेच विनंती असेल टॉस का बॉसमध्ये आपण यायचं आहे. कारण इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करतो आणि टॉस करणं गरजेचं राहतं. त्यामुळे दोन्ही संघाला विनंती आहे की आपण टॉस का बॉसमध्ये या.
धन्यवाद. थँक्यू सो मच राजेश मोकणे सर. हॅलो हॅलो. धावांचा पाठलाग सुरू होतोय. पहिला चेंडू टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर रिझनकडे जात असताना अगदी दन 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 करत जातोय आणि आपलं लक्ष गाठत असताना हा पहिला चौकार आहे इनिंगचा. 62 धावांचं लक्ष असताना रोहिदास गोलंदाज अगदी कमरेच्या जवळून चेंडूला टर्न केलं. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होतं. चेंडूमध्ये पेस सुद्धा फार कमी होता. टॉससाठी या नारायणगाव शिवप्रेमी नारायणगाव विरुद्ध जगदंब सासने दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये करतील टॉस. सचिन धुमाळांच्या शुभ हस्ते टॉस. राऊंड रनअप आहे. छान रनअप पाहतो आपण. रवी शास्त्री स्टाईलचा रनअप. व्यंकटपती राजू अशा प्रकारचं रनअप आपल्याला फार दुर्मिळ पाहायला मिळतं. तर टॉस झाला आणि शिवप्रेमी नारायणगाव संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. दोन्ही पण संघाने सज्ज राहायचं आहे. या सामन्यानंतर लगेच तुमचा सामना या ठिकाणी पेश आम्ही करतोय. निमित्त कोरावळेकर चषक 2024 सिद्धिविनायक स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ कोरावळे आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा. गोलंदाज हा चेंडू हाफ वॉली घेऊन उचलण्याचा प्रयत्न आणि बघा शर्यत लागली आणि चेंडू खूप खूप अंतर ठेवतोय. जसं मथुरचं अंतर असतं तसं वजीरचं अंतर असतं. चेंडूने गाठलं सीमारेषा 4 धावांसाठी. त्या बॅटमधून सुद्धा विश्वासभरा चौकार. अगदी सनशाईन बॅटिंग इथे होत असताना दोन्ही पण फलंदाजांना लक्ष माहिती आहे की आपल्याला 62 धावांचं टार्गेट गाठायचं आहे. त्यासाठी भागीदारी झाली पाहिजे आणि तो प्रयत्न इथे होत असताना जसं पहिल्या इनिंगमध्ये फक्त एकच गडी बाद झाला आणि ती सुरेख पार्टनरशिप रचली होती. चेंडूला उचललंय हाफ वॉली आणि भिरकावून दिले मिड विकेटच्या वरून. घणाघाती षटकार. बिग ब्लास्ट. विश्वासने आणि पूर्णपणे आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये दाटून भरलाय जणू काय. 10 धावा ठोकल्यात 2 चेंडूमध्येच. सन्नीने 2 चेंडूमध्ये 5 धावा. अगदी दोघांची पार्टनरशिप इथे झाली आतापर्यंत 15 धावांची, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल असा लेखाजोखा या पहिल्या षटकाच्या 4 चेंडूमध्येच पूर्णपणे आगाज करत असताना फलंदाज पुन्हा सज्ज. लेट द बॉल अलोन. चेंडू सोडून दिलाय. लेफ्ट हँड ऑफ द विकेट असल्यामुळे राजू राठोड सरांनी सांगितलं की हा वाईड आहे, स्वेअर मारा. अवांत धावसंख्या आणि धावसंख्या फुलत असताना 16 वर जाऊन ठेपलेली आहे. एके गडी बाद नाही. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा आपण पाहिलं की पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 15 धावा, त्यानंतर पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या. तोपर्यंत विकेटचं पतन झालंच नव्हतं. तेजस चमकला होता. 29 धावा कुठल्या. अक्षयने सुद्धा चांगली कामगिरी केली, ज्याने 15 धावांचं योगदान केलं. आणि इनसाइड आउट हा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. वाईड इज लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये थोडंसं मिस फिल्डिंग आणि त्या दरम्यान टाळ्यांच्या गजरामध्ये 2 धावा पूर्ण झाल्या. सन्नीच्या सोबतीला विश्वास बॅटिंग करतोय. धावसंख्या पोहोचवलेली आहे 18 वर. एके गडी बाद नाही. समीकरण लगेच बदललंय. 25 चेंडू आता शिल्लक. 44 धावांची गरज. थोडेसे 2 पावले पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटला अगदी पुढे घेतलं तर 2 पायांचं अंतर वाढवलं, पण त्या ठिकाणी फुलर लेनचा तो टप्पा टाकलेला चेंडू बघितला आपण. टॉस केला होता आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. प्रेक्षको, धावांचं लक्ष्य 62 जिंकण्यासाठी आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
कान्होल संघाची धावसंख्या झाली आहे एके गडी बाद नाही. अगदी सुंदर. 18 18 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. टीम कान्होल. स्वर्गीय रुपेश दादा कान्होल विरुद्ध जय हनुमान पाडगाव अशी भिडंत इथं रंगू पाहते. या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल याचं उत्तर थोड्याच वेळात आपण नक्कीच मिळवणार आहोत. यानंतरचा मुकाबल्यासाठी सज्ज राहायचंय. टॉस तर झालाय. नारायणगाव विरुद्ध सासने. आणि त्यानंतरचा सामना असेल शिवशंभू आनंदवाडी विरुद्ध चाफेवाडी. आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा, आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा, भेटा आणि सामन्याची तयारी करा. आजच्या दिवसामधले हे 8 संघ. पवाळे भावलूक पहिला सामना झाला ज्यामध्ये पवाळे संघ जिंकला. दुसरा सामना सुरू आहे कान्होळ विरुद्ध पाडगाव, त्यानंतर नारायणगाव विरुद्ध सासने आणि चौथा सामना आनंदवाडी विरुद्ध चाफेवाडी. तर मैदानामध्ये अक्षय गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी. यावेळेला चेंडूला टर्न करतोय. जास्तच अँगल प्राप्त झाला आणि पाहिलं पंचाने. इम्पॅक्ट चेक केलं. फिनिश ऑफ द डिलिव्हरी चेक केली. कुठे गॅदर केलं तर पाहिलं विकेट किपरने. आणि राजू राठोड सरांचा इशारा वाईडचा. अवांतर धाव मिळत असताना धावसंख्या पोहोचलेली आहे 19 जमेची बाजू म्हणजे एकही गडी बाद नाही आहे आत्तापर्यंत. आणि समीकरण इथं बदलत असताना सोपं होत असताना 24 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. यावेळेला गुडघाट एकूण टर्न करायचा होता. स्लॉक फटका मारचा प्रयत्न. लागोपाठचा दुसरा वाईड इथे देत असताना राजू सर. गोलंदाज क्रीजचा वापर करतोय. अँगलचा प्रयत्न करतोय परंतु जास्तच चेंडू टर्न होतोय. वाईडला रिव्ह्यू नाहीये. ग्राउंड अंपायर जे देतील ते तुम्हाला मान्य करावं लागेल. तर अजून एक अवांतर धाव मिळत असताना धावसंख्या इथे पोहोचलेली आहे स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होळ संघाची 20 20 ऑन द बोर्ड. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. ध्येय सुंदर असेल तर विचारू नका की रस्ता कसा आहे. स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करा कारण तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. तो गाठण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करतात गोलंदाज परंतु त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचं ध्येय आहे विकेटचं पण तो नाही. जास्तच प्रयोग होत असताना लेफ्ट हँड राऊंड द विकेट जातोय. जास्त अँगल घेतोय. चेंडू स्टंपच्या बाहेर टाकतो आणि चेंडू अजून बाहेर निघतोय लेग स्टिकला सोडून. लागोपाठचे 3 वाईट टाकण्याचा विक्रम झालाय असं म्हणायला हरकत नाही. अक्षय नावाचा गोलंदाज. आणि पूर्ण पर्वणी मिळते इथे फलंदाजांना आत्मविश्वास वाढवण्याची. धावसंख्या इथे पुढे सरकलेली आहे 21 आता मात्र अचूक चेंडू आणि खाली ठेवलाय. टर्न केलाय फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझनकडे. चांगली फिल्डिंग चांगली फेकी आणि त्या दरम्यान तितकंच चांगलं रनिंग. एक धाव कंप्लीट झाली आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकलेली आहे 22 62 मधून 22 झाल्या. 40 बाकी आहेत आणि 23 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू तुम्हाला जास्त टाकावे लागतील या षटकामध्ये जर अजून काही चेंडू स्वेअर नाही पडले तर. पहिले 3 पण चेंडू वाईट टाकले. अशा सामन्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचा परफॉर्मन्स देणं म्हणजे घात करण्यासारखं आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडूला टर्न केलाय. आता बॅकवर्ड स्क्वेअर रिझनकडे क्षेत्ररक्षक तोच वेगाने जातोय आणि बघा तितक्याच वेगाने विकेट किपर गॅदर करून स्टंपला धडक देतोय परंतु सुरक्षित पोहोचलाय फलंदाज आपल्या घरामध्ये आपल्या क्रीजवर. अजून धावांमध्ये वाढ करतायत आमचे दीपक धुमाळ. धावसंख्या 1 ने पुढे सरकलेले आहेत 23 अजून एक स्कोरर आमचे टेनक्रिकचे अरबाज तडवी आणि आमचे संदीप सर ऑपरेटर एडिटर ऑल इन वन. मोठी जबाबदारी ते नेहमी स्वीकारत असतात. चांगला स्टॅमिना त्यांचा आहे. दिवस रात्र अगदी 12 महिने स्पर्धा कव्हर करतात. इव्हेंट कव्हर करतात. कुणाल म्हात्रीची टीम आहे. बोलण्याची गरज नाहीये पण तो आत्ता काय गरज आहे आणि गरज इथे पुरवलेली आहे. जसा इथे पुरवठा होतोय बघा. जे डिमांड आहे त्याला सप्लाय दिलं जातंय. भागीदारी अजून एका टप्प्याने चौकार येतोय ना. असं वाटतं की लेझी क्रिकेट होते फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून. कुठल्या प्रकारची विकेट टेकिंग बॉलिंग नाहीये. कुठल्या प्रकारची अचूक फिल्डिंग इथे सजवलेली नाहीये. त्याच कारणाने अगदी गॅप शोधतायत फलंदाज.
मिस्टर सनीने हा सनशाईन चौकार लगावला. धावसंख्या शाईन होत असताना 27 वर. गोलंदाज आता वाईट टाकत नाही, परंतु चेंडू देतो तो ज्युसी देतोय. फुल टॉस दिला होता लॉंग ऑन चेंडूच्या खाली. यश त्या ठिकाणी यश प्राप्त करतोय. झेल टिपलाय आणि सुटकेचा निश्वास टाकत असताना पहिला गडी गारद इथे होतोय कानोल टीमचा. जे देवा विकेटचं पतन झालं. यशने अगदी खूप छान पद्धतीने जज केलं. स्थान चांगला होता, बॉडी बॅलेन्स सुंदर होता आणि झेल टिपला. धावसंख्या 27 वरती विकेटचं पतन झालं आणि सुटकेचा निश्वास टाकला. एक संजीवनी प्राप्त करून दिली गोलंदाज अक्षयने. शर्तीचे प्रयत्न केले, लागोपाठचे 3 वाईट टाकले होते, परंतु हिंमत सोडली नाहीये आणि फलंदाजाला खूप सुंदर चेंडू, खूप सुंदर चेंडू. शॉर्ट ऑफ गुड लेन टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न झाला आणि फ्लाय पण झाला. अगदी द्विधास्थिती स्थितीमध्ये फलंदाजाला संभ्रमात टाकलं, चकवलं, त्या ठिकाणी चकमा दिला त्या चेंडूने. बघा, शॉर्ट खेळण्याची इच्छा सुद्धा नव्हती, परंतु चेंडू बॅटला धडकला. नशीब चेंडू फ्लाय नाही झाला आणि धावसंख्या इथे 1 ने पुढे सरकत असताना 28 वर. स्वर्गीय रुपेश दादा कान्होल टीम धावांचा पाठलाग करते. 62चं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याकडे जात असताना हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता तुझा स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तोच तैनात आहे, तो बिझी आहे पूर्णपणे. चांगले कव्हरिंग करतो, एकही मिसफिल्डिंग करत नाहीये आणि अशा प्रकारे षटक संपल्याचा इशारा RR सरांचा. राजू राठोड सर आपण पाहताय ऑफिशियल स्क्वेअर लेग पंच आमचे टीम मेंबर आहेत, कारण मयूर जे पंच आहेत ते खेळतायत स्वतः. सामना मयूर मार्के ऑफिशियल्स. धावसंख्या 29 वर 2 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात आल्या 18. या षटकामध्ये 3 वाईट टाकून सुद्धा चांगली बॉलिंग केली म्हणू शकतो. पण अक्षयने अगदी त्याचं कौतुक केलं पाहिजे. फक्त 11 धावा खर्च केल्या, एक गडी सुद्धा बाद केला. सक्सेसफुल ओव्हर यशस्वी षटक ज्याने हाताळलं मिस्टर अक्षयने. समीकरण बदललंय. 3 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज जिंकण्यासाठी विकेटचं पतन करावं लागेल किंवा अचूक मारा करावा लागेल. जागा देऊन चालणार नाही. 33 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. 29 झाल्या. 62चं लक्ष. 1 विकेटचं पतन. अमोल गेलाय मैदानात विश्वासच्या सोबतीला. अमोल नॉन स्ट्राईक एंडला आहे, विश्वास स्ट्राईक एंडला आहे. विश्वासने आतापर्यंत 1 चौकार, 1 षटका, 2 सिंगल, 1 डबल, 1 डॉट असे 6 चेंडू खेळलाय आणि त्याचा विश्वास दुणावला हे नक्कीच आहे. त्याने आतापर्यंत 15 चेंडू बघितले डोळ्यासमोर. त्याचं कारण की 3 वाईट पडले होते अक्षयकडून. ज्या यशनी झेल टिपला तोच आता षटकासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू घेऊन यश पुढे सरसावले होते, थोडंसं फ्रंट फुटला आले होते. ऑन द टॉस, ऑन द टो, अगदी पंजांवरती वजन ट्रान्सफर करून फटका मारण्याचा प्रयत्न राहुल द्रविड स्टाईलने, पण तो चेंडू निसटला, निघाला टर्न होऊन. थोडंसं स्विंगिंग होतं चेंडूमध्ये, इयर स्पिनिंग केलं होतं, हवेमध्ये स्पिन करणं. ओव्हर द विकेट. आता मात्र सोडून दिला. त्याचं कारण की अगदी अचूक जजमेंट बॅट्समनचं आणि जज करत असताना राजू सर पंचांचा इशारा वाईटचा. धावसंख्या पुढे सरकत असताना स्वर्गीय रुपेश दादा कान्होल टीमची 30 वर. या इनिंगमध्ये किती वाईट पडले? 5वा वाईट पडला आतापर्यंत. लिमिटेड ओव्हर्समध्ये अशा प्रकारचे वाईट टाकणं धोक्याचं आहे. हा चेंडू हात आला. इन स्विंगर चांगला टप्पा टाकतोय, ऑफस्टिकच्या बाहेर बोलवतोय फलंदाजाला, जागा सोडण्यास भाग पाडतोय आणि फलंदाजाचं थोडंसं फुटवर्किंग कमी पडत असताना
त्या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक होत आहेत. चांगलं कमबॅक करून दिलं गोलंदाज अक्षयने आणि त्याच्यावरतीच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय यश नावाचा हा गोलंदाज. फुलर लेन टाकतोय. यॉर्करचा प्रयत्न खोदून काढला. तेजसने कव्हर केला. वाईडीस लॉंग आणला आणि त्या दरम्यान फेकी करेपर्यंत सिंगलची प्राप्ती. आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 31 वर 1 गडी बाद. अर्ध्या झाल्या, अर्ध्या बाकी आहेत. 62चं टार्गेट आहे. 15 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. सामना अजून कुठेही पूर्णपणे झुकलेला नाहीये, परंतु मजबूत स्थिती म्हणू शकतो बॅटिंग करणाऱ्या संघाची. एकच गडी बाद झालाय. अजून मैदानामध्ये विश्वास आहे, ज्याने खूप चेंडू खेळला आणि विश्वास त्याचा दिसतोय त्याच्या बॅटिंगमध्ये. तो रिस्क जास्त घेत नाही सध्या. हो, आत्ता रिस्क घेतलं होतं. मोठा फटका, अगदी बॅट टू द बॉलर वेगाने ड्राईव्ह केलं होतं फ्रंट फुटला येऊन, आणि तितक्याच आवेगाने झेलचा प्रयत्न केला होता गोलंदाज यशने. झेल तर निसटला, परंतु लॉंग ऑफला कव्हर केलं मयूर मार्केने. आणि त्या दरम्यान या फटक्यामध्ये, अमोलच्या या फटक्यामध्ये विश्वास होता. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या 32 वर. पुढे सरसावले. आत्ता मात्र कॉन्फिडन्स लेवल वाढतोय गोलंदाजाचा. चांगला इन स्विंग करतोय. ऑफ कटर, ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडतोय, आत वळतोय, इन स्विंग होतोय. कमी पावलांचं रनअप आहे यशचं. छोटा पुरा खेळाडू आहे, उंच पुरा नाहीये, परंतु त्याची उंची इथे बॉलिंगने वाढलेली आहे. चांगलं परफॉर्मन्स इथे शब्बासकी मिळते. धावसंख्या स्थिर 32 वर. विश्वासला चाच पडणं भाग पाडले आणि आता ड्राईव्ह पाहतोय आपण मयूर मार्के. त्या ठिकाणी थोडंसं पम्बलिंग होत आहेत. त्या दरम्यान नॉन स्ट्रायकिंगला सुरक्षित पोहोचला फलंदाज. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी वजीरच्या वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 34 वर 34. 3 षटकाची समाप्ती झाली. या षटकात एक वाईट पडलं. 3 डॉट, 2 सिंगल आणि 1 डबल अशा प्रकारचा लेखाजोगा यशने नक्कीच या ठिकाणी अशा उंचावल्यात. धावसंख्या 34. अजून जिंकण्यासाठी 28 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. 12-28 समीकरण. दोन्ही पण संघ शर्तीचे प्रयत्न करतील, यश प्राप्तीचे प्रयत्न करतील. कोराळेकर चषक तुम्हाला जिंकायचं आहे, त्यासाठी प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत. कारण स्वप्न तुमचं आहे तर प्रयत्न सुद्धा तुमचेच असले पाहिजेत. तुमचं स्वप्न काय नवसाने पूर्ण होणार नाहीयेत किंवा नशिबावरती अवलंबून राहू नका. कारण नशिबाचा भाग 1% असतो आणि तुमच्या मेहनतीचा भाग हा 99% असतो. जर तुम्हाला नशिबावरती सुद्धा मात द्यायची असेल, नशिबाला जिंकायचं असेल, तर तुमचं 99% परिश्रम पाहिजेत ह्या तुमच्या कामगिरीमध्ये, तुमच्या परफॉर्मन्समध्ये. त्याचं कारण नशीब हे जमिनीतून उगवत नसतं किंवा आकाशातून पडत नसतं, तर प्रत्यक्ष मनुष्य स्वतःचे नशीब स्वतः निर्माण करत असतो. माझ्या आयुष्यामध्ये जे काय असेल त्याप्रमाणे माझं नशीब घडेल ही गोष्ट चुकीची आहे बरं का, परंतु मी जे काय करेन त्यानुसार माझं नशीब घडेल ही गोष्ट अगदी योग्य आहे. आणि त्या गोष्टीने तुम्ही पुढे चालायचं आहे आणि रेषाला गाठायचं आहे, लक्ष गाठायचं आहे. तो प्रयत्न करतील का बघायचं आहे. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे, 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आपण वळूया डीजे देवाकडे. आनंद शिंदेचा आवाज, आनंद देणारा आवाज, परंतु या सामन्यामध्ये कोणाला आनंद होईल कोणाला दुःख होईल ते बघायचं आहे आपल्याला. कोणाला परमानंद होईल कोणाला परम दुःख होईल. परंतु अपयशाची सुद्धा तुम्हाला स्वीकार करावा लागतो, अपयश स्वीकारावं लागतं, कारण अपयश यशाची पहिली पायरी आहे. परंतु प्रयत्न असा करा की तुम्हाला
या ठिकाणी हारायचं नाही तर जिंकायचं आहे. आणि खरं म्हणजे प्रत्येक जण जिंकण्यासाठी जन्मलेला आहे. परमेश्वरांनी जिंकण्यासाठीच पाठवलेला आहे आणि जिंकणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे स्वतःने स्वतःला सांगितलं पाहिजे. तो इथे प्रयत्न केला जाईल दोन्ही टीमकडून. आपण दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि चौथ्या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज मिस्टर रोहिदास. हा फुल टॉस क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. ओ माय गॉड, इट्स रॉकिंग 4 रन्स. वाह, रॉक अँड रोल 4 रन्स. मध्ये आणि सांगत असताना की मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जितना फिक्स हो. अरे जीतने का मजा तब है जब हारने का रिस्क हो. जबरदस्त फटकेबाजी, चांगला स्टार्टअप देतोय. ही वादलापूरची शांतता होती आणि अमोल गेला मैदानामध्ये ज्याने विश्वासला पाहिलं की विश्वास मोठा निबंध लिहू लागलाय तर मी एखादी कविता का लिहायची नाहीये आणि स्टार्टअप दिलं, चांगला चौकार खेचला. धावसंख्या 38 वर पुन्हा सज्ज होतोय. फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न खूपच ऑफस्टिकच्या बाहेर पंचांनी पाहिलं, हेरलं आणि हा जास्त प्रयोग झाला. वाईटचा इशारा आणि तब्बल ह्या इनिंग मध्ये हा 7वा वाईट पडतोय. 7वा वाईट पडतोय. विचार करण्यास भाग पडलाय तुम्हाला. 39 धावसंख्या. एका बाजूला चांगले फटके सुरू झाले, दुसऱ्या बाजूला तुम्ही अजून त्या ठिकाणी धावा बहाल करतायत आणि चुकीचे चेंडू हाताळतायत. मोठं नुकसान करतायत. बारीक बारीक चुक तुम्हाला मोठ्या नुकसानाकडे घेऊन जात आहेत. अजून एक बघा लागोपाठचा वाईट रेकॉर्ड झाला इनिंग मध्ये म्हणू शकतो आपण. हा डायरीमध्ये लिहिण्यासारखा रेकॉर्ड आहे. टीम गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय ती म्हणजे पाडगाव संघ. मयूर मार्के साहेब, काय चाललंय हे मैदानामध्ये? चांगले ऑफिशियल सुद्धा आहेत. मयूर मार्केने 4 दिवसात जितके वाईट बघितले नसतील तेवढे त्यांच्या टीमने टाकले ते. 7 वाईट टाकलेत. धावसंख्या 40 वर. 4-0 ऑन द बोर्ड. समीकरण बघा, 11 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. परंतु अजूनही सामना सोडू नका. अजूनही सामना सोडू नका. अजून प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. असं करावं लागेल तुम्हाला. अचूक मारा करावा लागेल. तुमच्या भात्यामध्ये शस्त्र अस्त्र तुमच्या दप्तरामध्ये जे आहेत साठवून ठेवलेत त्यांची साठवण नका करू. ते गोठून जातील. ते आता बाहेर काढा. रोहिदास प्रयत्न करतोय पण तो रोहिदासचा प्रयत्न असफल ठरते. ऑफ वॉली उचलून फेकून दिलाय. उंच भरारी घेणारा उत्तुंग टोला लगावलाय. बॅट्समन इथे फायरिंग करतोय. षटकार खेचतोय मिस्टर अमोल. व्हॉट अ हिट. इट्स अ बिगी. खूपच मोठा फटका, खूपच आकाशाला गवसणी घालणारा हा फटका खेचलाय. लांब लचक आणि उंच पुरा. अमोलने 2 लागोपाठचे सिंगल काढले, त्यानंतर चौकार ठोकला, डॉट खेळला आता नुकताच आणि लगेच आक्रमक मुद्रेमध्ये उजरा अवतार त्यांनी धारण केलं. धावसंख्या 46 वरती पोहोचवलेली आहे. सांगतोय क्या आपने मेरा सिर्फ अभी अंदाज देखा है, अंजाम होना अभी बाकी है, ये तो सब मेरी अभी झाकी है, पिक्चर बहुत कुछ बाकी है. खूप छान बॅट्समन, खूप छान बॅटिंग. अजून एक सेकंड ओळीतला लागोपाठचा दुसरा घणाघाती प्रहार. अमोल ऑन फायर. सिक्सर. सतरा धावा ठोकल्या परंतु त्याला ओव्हरटेक केलं. अमोल ठोकतोय इथे 18 धावा, ज्यामध्ये 2 षटकार लागोपाठचे नुकतेच आले. षटकांची हॅट्रिक करेल का बघायचंय. धावसंख्या पोहोचवली 50च्या पार. 52 वरती. 52 ऑन द बोर्ड. 62चं लक्ष असताना अगदी लक्षाच्या समीप पोहोचतोय. आता मात्र विजयाकडे वाटचाल करतोय. आता सामना 100% झुकलाय. तो म्हणजे पूर्णपणे पाहू शकता आपण कान्होल संघाकडे. टॉस जिंकला कॅप्टनने, आधी फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी निमंत्रित केलं पाडगाव संघाला. पाडगावने 61 धावा अगदी मोठा इथे उभ्या केला, परंतु मोठं लक्ष सुद्धा या ठिकाणी गाठण्याचा मानस आहे तो म्हणजे विश्वास आणि अमोलचा. विश्वासने अगदी तंबू गाडून इनिंग साकार केली, ओपनिंगला गेलाय, परंतु वन डाऊन बॅट्समन जो गेला तो भिंतीप्रमाणे उभा आहे मिस्टर अमोल. आता डॉट होते. धावसंख्या स्थिर 52 वर.
52 धावसंख्या, चौथं षटक सुरू आहे. 7 चेंडू, हा चेंडू खूप महत्वाचा. आता असं म्हणू शकत नाही की सामन्याचं प्रतिबिंब असेल, परंतु महत्वाचा आहे. रोहिदास घेऊन जातोय. हा सुद्धा वाईट पडतोय. वाईट क्रमांक मला दीपक सांगतील. वाईट क्रमांक 8. म्हणजे तुम्ही जवळपास 1.5 षटक एक्स्ट्रा टाकलं. 6.5 षटकांचा मुकाबला खेळताय. खूपच मोठं नुकसान केलंय. बारीक बारीक गोष्टी तुम्हाला बघा किती भोवल्यात. खूप मोठं नुकसान करून ठेवले. धावसंख्या 53. लास्ट टू गो. आणि हा आता मात्र सफल. येस, राजू सरांनी कन्फ्युज केलं होतं. वाईट देतात की काय, त्यांची ऍक्शन छान आहे. आणि 53 धावसंख्या, 4 षटकांची समाप्ती. येणारे चेंडू 6 प्रेक्षक. 9 धावांची गरज. समीकरण उलट होईल का, कारण हे 2 उलट्या अक्षर आहेत. एक 6 आणि एक 9 उलट केले की 9-6 होतात. बघायचं आपल्याला काय होईल. सामन्यामध्ये पलटवार होईल का, आणि तो करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा लागेल. तो म्हणजे टीम पाडगाव संघाला. काय होईल ते बघायचंय. पुढच्या षटकाची जबाबदारी कोणाकडे असेल. तो षटक अगदी गोल्डन ओव्हर असणार आहे दोन्ही संघांसाठी. आणि त्या षटकामध्ये जो चांगली बॉलिंग करेल, जर त्यांनी सामना जिंकून दिला, तो त्याची आज मिरवणूक निघेल. असा सामना जर त्यांनी जिंकून दिला तर. कारण समोर आहे अमोल, पूर्णपणे कॉन्फिडन्स बॅटिंग करतोय. विश्वासभरी बॅटिंग करतोय. त्यांना थांबवणं इथे आता गरजेचं झालंय. 6 चेंडूमध्ये 9 धावा. वळूया आपण डीजे देवाकडे. काही रोमांचक गाणं ते पेश करतील. गरज आहे स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोल टीमला. आणि विपक्ष संघ आहे तो म्हणजे पाडगाव संघ. जय हनुमान, जय हनुमान की, बोला रामजी की. अशी वेळ आली आहे. आता बघायचं आपल्याला. राम राम सियाराम कोणाच्या बाजूने असणार आहे, हनुमान कोणाच्या बाजूने असणार आहे. आणि आमचे स्वर्गलोकी झालेले सन्मान्य रुपेश दादा कोणाला आशीर्वाद देतील ते बघायचं आपल्याला. 6 चेंडू 9 धावांची गरज. जिंकण्याचा प्रयत्न करा. हिम्मत इथे दाखवायला लागेल कल्पेशला, ज्याच्या हातात चेंडू आहे. आणि 6 चेंडू टाकून सामना जिंकून द्यायचा आहे. बघायचंय पहिला चेंडू. पहिला सापटी द्यायचा प्रयत्न होता. शॉर्ट लाभ गोल्ड लाईन चेंडूला टर्न केला. हा पंपूल केलाय. वेगाने शतक घेतो. एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करून फेकी करत असताना सिंगलची प्राप्ती. आणि सिंगलने धावसंख्या 54 वर. 54. मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये चित्र बदलेल. सिंगल दिला तर मोठं नुकसान होणार नाहीये. बॉलरची करामत आता कामी येणार आहे. त्याचं मिरॅकल कामी येणार आहे. बॉलिंग मिरॅकल स्टाईलने करावी लागेल. चमत्कारिक बॉलिंग करावी लागेल. तो प्रयत्न इथे करतोय कल्पेश. पुढचा चेंडू. हो, परंतु अतिप्रयत्न झाला. किती मोठा आपटी हा देण्याचा प्रयत्न होता. बाउन्सरचा प्रयत्न तो सुद्धा अगदी स्क्वेअर ऑफस्टीच्या खूपच बाहेर. आणि याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. वाईट क्रमांक 9. पहिला चेंडू अचूक टाकला, सिंगल दिली, त्यानंतर अजून अचूक मारा करायचा होता. परंतु बघा त्या ठिकाणी स्वतःवरती विश्वास नाही ठेवला. विश्वास गमावला. स्वतःवरती विश्वास फार महत्वाचा आहे. गरुडा एवढ्या उंच उडता येत नाही म्हणून चिमणी काय उडायचं सोडत नसतं. त्याचं कारण की तिला स्वतःचा विश्वास असतो की मी उंची उडी मारणार, उंच उडी घेणार. जरी गरुडाप्रमाणे नाही तरी सुद्धा मला हवेत मी विहार करेन. आणि तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. ही वेळ तुमच्यासाठी तुमचं स्वप्न बघण्याची नव्हे तर स्वप्न पूर्ण करण्याची आहे. धावसंख्या 55. बॅट्समन समोर विश्वास बरा फटका मारतोय. शॉर्ट अँड जॅब विराट कोहली स्टाईलनी बॅकफुटला गेला आणि लॉफ्टेड एक्स्ट्रा ड्राईव्ह पाहतो आपण. जो लॉफ्ट केला होता हवेमध्ये मारा आणि तो झाला चौकार.
दोन फिल्डरच्या मधून चेंडू गेला. काय स्टाईल आहे बॅट्समनची, अगदी नजाकत त्या फटक्यामध्ये आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. बॅकफुटला गेला, पॉज घेतला, चेंडूला येऊ दिलं आणि जसं शॉर्ट सिलेक्शन केलं ते अगदी लाजबाब होतं. देखणा चौकार खेचला आणि मनसुबे उधळून लावले. ते म्हणजे पाडगावचे. धावसंख्या 59 वर 3 धावा दूर आहे 3 चेंडूंमध्ये. जो वाईट टाकला नसता तर काय झालं असतं, कॉन्फिडन्स लेवल वाढली असती ती म्हणजे बॉलरची. परंतु समोर तुम्ही संधी दिली आणि सामन्यामध्ये शिरकाव केला बॅट्समनने, अमोलने, जो गेल्यापासून अगदी तल्लखपणे बॅटिंग करतोय. धीरोदत्तपणे बॅटिंग करतोय. बॅट वेगाने रोल केली, नशिबाची साथ मिळते. बघा, म्हणून म्हणतात की न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. त्याची प्रचिती आली कारण प्रयत्न केले बॅट्समनने आणि नशिबाची साथ मिळाली. ती म्हणजे 1% नशीब प्राप्त झालं 99% परिश्रमाच्या सोबतीला आणि ते मॅच विन केली. विजयसिंहला खेचून आणलं मिस्टर अमोल आणि विश्वासने. छान कामगिरी.